अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर खूप खूप स्वागत. आजचा दिवस तुमच्यासाठी सुखाचा आणि समाधानाचा जावो ही स्वामीचरणी विनंती करते. भक्तांनो, तुम्ही श्रवण करत आहात श्री स्वामी चरित्र सारामृतातील संपूर्ण अध्यायांचे मराठी अनुवाद. आतापर्यंत आपण 8 अध्यायाचे मराठी अनुवाद श्रवण केले आहात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. स्वामी भक्तांनो, ग्रंथ वाचले तरच संत समजतात आणि संत समजले तरच भगवंत समजतात. आणि जेव्हा स्वामी हे स्वतः परब्रह्म आहेत याचा अनुभव येतो त्यावेळेस मनामध्ये भक्तीचा महापूरच येतो. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. तारक मंत्रातील या ओवींचा अर्थ आहे की जगामध्ये जन्म आणि मृत्यू हा ज्यांच्या हाताचा खेळ आहे त्यांचा तू बाळ आहेस, तू अजिबात घाबरू नकोस. आज्ञे विन काळही न नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. पुढे तारक मंत्रातील अर्थ आहे की ज्यांच्या आज्ञेशिवाय काळही तुम्हाला नेऊ शकत नाही, तर कसलीच भीती बाळगू नका, कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. तारक मंत्रातील या ओवींचा दाखला संदर्भ घेऊन आजचा हा 9वा अध्याय आहे. आजच्या या 9व्या अध्यायामध्ये स्वामी आपल्या भक्तांचे मरण कसे चुकवतात, त्यांना जे बाधा जी झालेली आहे संबंध बाधेपासून मुक्त कसे करतात याबद्दलचे वर्णन केलेले आहे. चला तर मग सुरुवात करूया श्री स्वामी चरित्र सारामृतातील 9व्या अध्यायाला. सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करूयात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री वासुदेवाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. रायबहादूर शंकरराव आपल्या पत्नीसोबत श्री स्वामी समर्थांच्या भेटीसाठी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय करतात. हे आपण 8व्या अध्यायात पाहिले. त्यानुसार ते अक्कलकोटला येतात. आपल्या मनातील शंका कुशंका यांचे समाधान तसेच आपले मनोरथ पूर्ण व्हावे यासाठी आता अनेक भक्त अक्कलकोटला येत असतानाच त्यात ब्राह्मण, 4ही वर्णाचे लोक, पारशी, मुसलमान इत्यादी सर्वच धर्माचे लोक आता अक्कलकोटला येत असल्यामुळे तेथे आता यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. तेथे लोकांची गर्दी बघून राय बहादूर शंकरराव यांना असे वाटले की एवढ्या मोठ्या गर्दीत महाराजांची भेट कशी होईल. याच विवंचनेत ते दोघे पती पत्नी असतानाच कोणीतरी भक्त त्यांना सांगतात की या मठाची मुख्य सेविका सुंदराबाई असून ती खूप लालची व लोभी प्रवृत्तीची बाई आहे, त्यामुळे तुम्ही तिची भेट घ्या व तीच तुम्हाला यातून महाराजांच्या दर्शनासाठी काही मार्ग निश्चितच काढून देईल. सुंदराबाईसारखी स्वार्थी व लोभी बाई श्री स्वामी महाराजांच्या मठात असणे म्हणजे तिची काही पूर्व पुण्याईच असू शकते. काहीही असो, श्री स्वामी समर्थांच्या मठाची मुख्य सेविका सुंदराबाईची भेट रायबहादूर शंकरराव यांच्याबरोबर त्याचवेळी अनपेक्षितरित्या घडते. त्यावेळी रायबहादूर शंकरराव हे आपली पूर्ण व्यथा सुंदराबाईकडे सांगतात. रायबहादूर शंकरराव यांचे कपडे व राहणीमान पाहून ते एक मोठे श्रीमंत व्यक्ती आहेत ही बाब सुंदराबाई ताडतात. त्यामुळे सुंदराबाईंच्या मनात लोभ उत्पन्न झाला. ती श्री शंकरराव यांना म्हणाली की मी तुमची स्वामीबरोबर भेट करून देते व महाराजांच्या कृपेने तुमची व्याधी पण दूर होईल, परंतु त्या कामासाठी मला 2000 रुपये द्यावे लागतील. त्यावर शंकरराव म्हणाले की अहो बाई, तुम्ही 2000 रुपयाची काय गोष्ट करता. माझी जर व्याधी दूर झाली तर मी 10,000 रुपये देईल तुम्हाला. शंकरराव यांचे बोलणे ऐकून सुंदराबाई हिने शंकररावांच्या हाती पाणी सोडून त्यांच्याकडून 10,000 रुपये देण्याचे त्यांच्याकडून कबूल करून घेऊन संकल्प सोडून घेतला. ठरल्याप्रमाणे सुंदराबाई हिने श्री शंकररावांची भेट स्वामींबरोबर घडवून आणली.
त्यावेळी श्री स्वामी महाराज शेख नूर यांच्या दर्ग्यात होते. तेथे जाऊन सुंदराबाई हिने शंकररावांची ब्रह्मसंबंध बाधा पूर्णपणे दूर करण्याची विनंती केली. त्याचवेळी श्री स्वामी महाराज आपल्या जागेवरून उठले व दर्ग्याच्या जागेवर जेथे नवीन कबर खोदून ठेवली होती तेथे त्यांनी छाती खाली ठेवून अर्थात उबडे होऊन निजले. मग त्यातील एका सेवेकराने शंकररावांना सांगितले की ही जी लीला आता तुमच्या समोर स्वामींनी केली आहे त्या लीलेचा अर्थ असा आहे की महाराजांनी तुमचे मरण चुकवले आहे. पुढे श्री स्वामी महाराज शंकररावांना सांगतात की तुझ्या ब्रह्मसंबंधाची बाधा टाळण्यासाठी तुला दररोज निंबाच्या पाल्यामध्ये 10 मिरे वाटून त्याचा रस दररोज घ्यावा लागेल. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तो उपाय शंकरराव करत राहिले. नंतर शंकरराव शेख नूर बाबांच्या दर्ग्यात गेले व त्यांनी तेथे जाऊन तेथील फकीरांना व लोकांना अन्नदान करून तेथील दर्ग्यावर एक कफनी चढविले व आपल्या गावी निघून गेले. काही दिवसांतच शंकररावांची संबंध बाधा आणि त्या व्याधीतून मुक्तता झाली. पुढे काही काळानंतर शंकरराव श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले तेव्हा त्यांनी केलेल्या संकल्पानुसार श्री स्वामींना 1000 रुपये देण्याच्या संकल्पाबद्दल स्वामी महाराजांना सांगितले. तेव्हा सुंदराबाईस एकही पैसा देऊ नका असे श्री स्वामींनी शंकररावांना सांगितले. पण तुम्ही दिलेल्या त्या पैशातूनच गावाबाहेर एक जुने गच्ची मठ भक्तांच्या संगनमताने बांधा अशी आज्ञा शंकररावांना श्री स्वामींनी दिली. हाच मठ आज राजेराय मठ म्हणून अक्कलकोटात प्रसिद्ध आहे. स्वामी भक्तांनो, अशा तऱ्हेने श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या 9व्या अध्यायाची इथे समाप्ती होत आहे. या 9व्या अध्यायामध्ये तुम्ही पाहिले की स्वामींनी त्यांच्या भक्तांचे जे संकट आहे ते कशा प्रकारे दूर केले, त्या भक्तांना मरणापासून वाचवले आणि त्यांची जी व्याधी आहे, संबंध बाधा आहे ती दूर केली. ज्या कोणी व्यक्तीला काही बाधा असेल, संबंध बाधा असेल, करणी बाधा असेल किंवा पितृदोष, ग्रहपीडा, ज्या काही समस्या असतील, अशावेळी त्या व्यक्तीने अगदी मनोभावे दत्त महाराजांची सेवा करावी, स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करावी, तरच हळूहळू त्यांना या समस्यामधून, या संकटातून नक्कीच महाराज मुक्त करतील. या बाबतीत तर काही शंकाच नाही. चला तर मग स्वामी भक्तांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच पुढील अध्यायाचे 10व्या अध्यायाचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच भेटेल. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.